नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 23 आणि जे आपण संगणकीय सिरीज कव्हर करत आहोत त्याचा भाग जो आहे आपला आजचा व्हिडिओचा तो 3 आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण काही संगणकावर आधारित आपण परीक्षाभिमुख सर्व काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण रेग्युलरली आपल्या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर तुम्ही या मागील 2 व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल, ज्यामध्ये आपण संगणकावर आधारित अतिशय बेसिक टू हार्ड लेवलचे क्वेश्चन्स आपण कव्हर केले, जे की तुमच्या एक्झाम मध्ये 100% विचारले जाऊ शकतात अशा स्वरूपाचे आपण प्रश्न त्यामध्ये कव्हर केले आहे. तर मुख्यतः आपण ICDS चा आपण सर्व अभ्यासक्रम कव्हर करत आहोत. ICDS मध्ये देखील तुम्हाला 10 प्रश्न 20 गुणासाठी जे की विचारले जाणार आहेत परीक्षेमध्ये. तर तुम्हाला जर समजा ते 20 पैकी 20 गुण मिळवायचे असतील तर आताचे आपले मागील व्हिडिओचे 2 पार्ट ते देखील तुम्ही पाहून घ्या, ज्यामध्ये आपण संगणकावर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत. आणि आजचा हा आपला भाग 3 आहे, ज्यामध्ये आपण संगणकावरच अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला हे प्रश्न ICDS सोडून इतर देखील सरळ सेवा भरतींकरता परीक्षेमध्ये विचारली जाण्याची दाट संभाव्यता आहे. तर पाहूया आपल्या आजच्या या भाग 3 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न जे की संगणकावर आधारित आहे. तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, वायरेबल कम्प्युटरचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर थोडक्यात म्हणजे वायरेबल कम्प्युटर असतात त्याचं जे आहे थोडक्यात उदाहरण कोणतं आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की गुगल ग्लास हे जे आहे थोडक्यामध्ये वेअरेबल कम्प्युटरचं जे उदाहरण आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 2 आपला, सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती? तर सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, ज्याला फॉर्ट्रॉन असं जे आहे म्हटलं जातं. तर फॉर्ट्रॉन हे जे आहे सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, इस्रोने बनवलेल्या नवीन संगणकाचे नाव काय आहे? तर इस्रोने बनवलेल्या, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की सागा 220 असं जे आहे थोडक्यात इस्रोने बनवलेल्या नवीन संगणकाचं नाव आहे सागा 220. आणि या संगणकाचं जे अनावरण झालेलं आहे ते केलेलं आहे 2 मे 2011 रोजी. तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की सागा 220चं अनावरण कधी करण्यात आलेलं, थोडक्यात लॉन्चिंग, तर ते आहे 2 मे 2011 साली करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 14 आपला, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सी याचा अर्थ एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्सी देणे ही संकल्पना 1956 साली डॅश यांनी मांडली. तर कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मॅककार्थी यांनी जे आहे जे की मांडलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 5वा असा आहे, ब्लूटूथ कोठे अस्तित्वात आले? जे ब्लूटूथ असतात ते जे आहे जे की कोठे अस्तित्वात आलं असं म्हटलं, जे की ब्लूटूथ. तर याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शन नंबर डी, जे की इरिकन्स या ठिकाणी जे आहे जे की ब्लूटूथ अस्तित्वात आलेलं आहे. तर इरिकन्स हे जे आहे थोडक्यामध्ये स्वीडिश देशामधील आहे. तर स्वीडिश या देशामधील हे आहे इरिकन्स, हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. या ठिकाणी इरिकन्स आपल्याला विचारलंय. ऑप्शन मध्ये देशांची नावे येतील, ज्यामध्ये नॉर्वे असेल, इडिकेन्स असेल, स्वित्झर्लंड असेल, अशी देशाची नावे येतील. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 6वा असा आहे, MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन्स द्वारे काय केले जाते? तर याचं जे उत्तर आहे प्रश्न 6व्याचं ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की मॅग्नेटिक शाईची अक्षरे मोजली जातात याद्वारे MICR म्हणजे. तर थोडक्यामध्ये MICRचं फुल फॉर्म देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन असं जे थोडक्यामध्ये याचं जे आहे फुल फॉर्म होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, IMEIचा लॉंग फॉर्म काय आहे? तर IMEIचा फुल फॉर्म या ठिकाणी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असं जे आहे थोडक्यामध्ये IMEIचा फुल फॉर्म होणार असेल. आणि हा एक IMP आणि महत्त्वपूर्ण फुल फॉर्म आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला देखील जाऊ शकतो आणि हा बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला प्रश्न आहे. इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असा थोडक्यात त्याचा फुल फॉर्म होणारा असेल. आणि हे प्रत्येक मोबाईल करता एक विशिष्ट प्रकारचा एक सिरीज नंबर किंवा कोड असतो, ज्याद्वारे आपला मोबाईल चोरीला जरी गेल्यास याद्वारे सापडू शकण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला, इंटरनेट हे डॅश या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पॉकेट स्विच नेटवर्क याचे एक प्रतीक आहे. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, अॅनालॉगचे डिजिटल आणि डिजिटलचे अॅनालॉग कोणती प्रणाली करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मॉडेम प्रणाली जी आहे थोडक्यात करते. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होईल.
त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला IP ॲड्रेसची रेंज खालीलपैकी कोणती असते किंवा किती असते असा प्रश्न आहे. IP ॲड्रेसची रेंज, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 0 ते 255 एवढे जे आहे IP ॲड्रेसची रेंज असते. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार. ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती 2024च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा 100% अभ्यासक्रम मिळणार आहे, जो की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित. आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला 2000 ते 3000 रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही. सर्व काही तुमची 100% तयारी यामध्ये होऊन जाणार असेल. यामध्ये तुम्हाला सरावासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई-बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे, जे की परिपूर्ण TCSच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील. ज्याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम कव्हर होईल, ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये 100% येतील. यामध्ये तुम्हाला तसेच TCSचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत, जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात, ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहेत. त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार, त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न संच देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल. त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायचे असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल. त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या. आज व या क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा. जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही. तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील, त्यांना हे एक्झाम क्रॅक करायचे आहे, त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळवून घेऊ शकता. सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल. खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. जर महिला भगिनींनो तुम्हाला मुख्य सेविका परीक्षा ही परीक्षा 100% क्रॅकच करायची असेल, तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असेल, तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे, ज्याद्वारे तुम्हाला सर्व काही 100% अभ्यासक्रम प्रोव्हाइड केला जाईल. आणि तुम्ही जर याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोर्सेस आहेत ते लावण्याची गरज पडणारी नाही आहे. सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार असेल. 100% ट्रस्टेड आहे, त्यामुळे वेळ न वाया घालता लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतर आपला प्रश्न 11वा आहे, खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की CPU. जे काही CPU असतं ते संगणकाचा मेंदू असं समजलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 12वा सेम आहे, त्यामुळे आपण स्किप करू. त्यानंतरचा प्रश्न 13व्याकडे वळूया आपण. सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव ई-गव्हर्नन्सद्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थित सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी डॅश या नावे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. कोणत्या नावानं प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? प्रश्न 13वा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अनुभव या नावाने जे आहे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. तर हा प्रोजेक्ट कधी सुरू केला असा प्रश्न आलास, हा प्रोजेक्ट जो आहे थोडक्यामध्ये मार्च 2015 सालापासून सुरू केला गेलेला आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 14वा. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार द्वारा स्थापित मीडिया लॅबला आता या नावाने ओळखले जाते. तर कोणत्या नावाने ओळखलं जातं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या नावानं ओळखलं जातं. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न पुढील डॅश हे असे एका संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणतेही माहिती देते. तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर बी, जे की इन्फॉर्मेशन किऑस्क हे जे आहे थोडक्यामध्ये असं टर्मिनल आहे जे की कोणतीही माहिती देते. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, इन्फॉर्मेशन किऑस्क. त्यानंतरचा आपला 16वा प्रश्न. रेल्वे प्रवाशांना चौकशी करता IT सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की IVR, जे की IVRS ही सुविधा जी आहे वापरली जाते. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर 17वा असा आहे. व्हायरस डॅश नादुरुस्त करू शकते? तर व्हायरस, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की वरील सर्व म्हणजेच की सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि माहिती या सर्वांना जे आहे नादुरुस्त करू शकते व्हायरस.
त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, डॅश ही संकल्पना कधी कधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरी सहित वापरली जातात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. त्यानंतरचा आपला 19वा प्रश्न असा आहे, ई कॉमर्सच्या संज्ञेनुसार विविध व्यापाऱ्यांच्या परस्पराशी व्यापार खालीलपैकी काय संबोधला जातो. तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर ए, त्याला की B2B असं जे आहे म्हटलं जातं. बिझनेस टू बिझनेस असा थोडक्यात त्याचा फुल फॉर्म होणारा असेल. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न, वर्ल्ड वाईड वेबवरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, थोडक्यात ब्राउझर असं जे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, माहिती शोधण्यासाठी समर्पित असलेल्या वेबसाईटला काय म्हटले जाते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की सर्च इंजिन असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर हे सर्वच प्रश्न इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्षात ठेवून घेत चला. त्यानंतरचा 22वा प्रश्न, जे की थोडक्यात आपण उदाहरण म्हणून आपली साईट या ठिकाणी वापरलेली आहे, जे की www.mahaexampoint.com हे कशाचे उदाहरण आहे. तर हे आपण एक्झाम्पल म्हणून साईट वापरलेली आहे उदाहरणामध्ये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, थोडक्यात URL. तर हे जे या ठिकाणी www.mahaexampoint.com आहे, तर हे एक URL आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 23वा, रेल्वेची ऑनलाईन इंटरनेटद्वारे तिकीट घेण्याकरिता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित झाली आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, ज्यालाच की आपण IRCTC असं जे आहे ते म्हणतो. ही जी आहे थोडक्यामध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी रेल्वेची एक सेवा आहे. त्यानंतरचा प्रश्न 24वा, HTML मध्ये प्रतिमा टाकण्यासाठी कोणता टॅग वापरतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की इमेज हा जो आहे टॅग या ठिकाणी वापरला जातो. त्यानंतरचा आपला 25वा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कशासाठी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सायबर लॉ साठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा आहे. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न, कम्प्युटर नेटवर्क संदर्भात वापरल्या जाणाऱ्या VPN या संबोधकाचे पूर्ण नाव काय आहे VPNचं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असं जे आहे VPNचं पूर्ण नाव आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, माहिती पाठवण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते अशा तुकड्यास काय म्हणतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, थोडक्यात त्याला पॉकेट असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 28वा प्रश्न, डाटाबेस हा डॅशचा संग्रह आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की फाईलचा हा संग्रह आहे डाटाबेस हा. त्यानंतरचा आपला 29वा प्रश्न, सिम्प्लेक्स मोड कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशन हे डॅश असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की एका दिशेनं असतं. त्यानंतरचा 30वा प्रश्न आपला, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते ईमेल प्रणालीचे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ज्यालाच की SMTP या प्रोटोकॉलने होते. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 31वा प्रश्न, सुरक्षित इंटरनेट वापरकर्ता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की HTTPS हे जे आहे थोडक्यामध्ये प्रोटोकॉल वापरले जाते सुरक्षित इंटरनेट वापराकरता. तुम्ही कोणतीही साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या साईट समोर एक लॉक दिला जातो, जो की एक सिक्युअर लॉक आहे दर्शवतो आणि ते HTTPSच्या प्रोटोकॉलने काम करणारं असतं. त्यानंतरचा 32वा प्रश्न, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा डॅश एक मार्ग आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की इन्क्रिप्शन असं जे आहे एक मार्ग आहे. त्यानंतर आपला 33वा प्रश्न, तुमचा पासवर्ड मिळवण्याकरता हॅकर्स खालीलपैकी कोणत्या साधनाचा उपयोग करू शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की वरीलपैकी सर्व पद्धतीचा. त्यानंतरचा आपला 34वा प्रश्न, BPO सेवा या डॅश सेवांचा उपघटक आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित. त्यानंतरचा आपला 35वा प्रश्न, iPadवरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते होते. तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर, जे की डी, लोकसत्ता हे पहिले मराठी वृत्तपत्र होते iPadवरील. त्यानंतरचा 36वा प्रश्न, जावास्क्रिप्ट हे डॅश कंपनीचे प्रोडक्ट आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की नेटस्केप कंपनीचे प्रोडक्ट आहे जावास्क्रिप्ट. त्यानंतरचा आपला 37वा प्रश्न, क्रिप्टोकरन्सी खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डिजिटल करन्सी या नावाने देखील क्रिप्टोकरन्सीला ओळखली जाते. त्यानंतर 38वा प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्वात महाग क्रिप्टोकरन्सी आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात सी, जे की बिटकॉइन ही सर्वात महाग
क्रिप्टोकरन्सी आहे. त्यानंतर 39वा प्रश्न, खालीलपैकी कोणता कॉम्प्युटर एका सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या 20 चालीचा विचार करू शकतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की DP कॉम्प्युटर हे जे आहे थोडक्यामध्ये बुद्धिबळाच्या 20 चालीचा विचार करू शकतो. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होईल. उत्तर आहे डीप ब्ल्यू कॉम्प्युटर असं जे त्याचं नाव आहे. त्यानंतर आपला 40वा प्रश्न, अनुपम कॉम्प्युटर कोणाद्वारे विकसित केले गेले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की BARC द्वारे जे आहे थोडक्यात विकसित केले गेले होते. त्यानंतरचा आपला 41वा प्रश्न, आकाराने सर्वात छोटे असलेले कॉम्प्युटरला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की मायक्रो कॉम्प्युटर असं जे आहे त्याला संबोधलं जातं. त्यानंतर 42वा प्रश्न, जर एखादा कॉम्प्युटर बूट होत नसेल तर त्यामध्ये कशाची कमी असेल असं समजलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की ऑपरेटिंग सिस्टमची कमी असेल असं समजलं जातं. त्यानंतर 43वा प्रश्न आपला, C++ आणि जावा हे काय आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की एक प्रोग्रॅमिंग भाषा आहेत. त्यानंतरचा 44वा प्रश्न, संगणकात फायरवॉलचा वापर डॅशसाठी होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की सुरक्षेसाठी जे आहे थोडक्यामध्ये संगणकात फायरवॉलचा वापर केला जातो. तर असे हे आपल्या आजच्या भाग 3 मधील टॉप आपण 45 क्वेश्चन्स आपण कव्हर केले आहेत. मागील व्हिडिओच्या एक भाग व भाग 2 मध्ये देखील आपण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही ते देखील पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल आणि त्यामधले प्रश्न देखील तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि ज्या कोणी महिला भगिनी अजूनही आपलं TCS पॅटर्न आधारित मुख्य सेविकासाठी आपलं जे काही स्टडी मटेरियल आहे ते घेतलं नसेल त्यांना आपल्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकाल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.